प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष कलागुण असतात. काहींच्या जन्मजात असते, काहींमध्ये वडिलोपार्जित जोपासलेली असते, तर काहींनी ही कला आवड म्हणून शिकलेली असते. अशीच कला जोपासत पुण्यातील पिंपरी येथे राहणारे विजय शिंदे गेली 20 वर्ष आपल्यातील चित्रकला ही कला जोपासतायत. विजय शिंदे यांच्या पेंटिंग क्षेत्रातील अवाक करणारी कलाकृती यामधून आपल्याला पाहायला मिळते. शिंदे यांनी आतापर्यंत 300हून अधिक पेंटिंग तयार केल्यात आणि काही बाहेर देशामध्ये देखील त्या पाठवण्यात आल्या. तर यांची एक पेंटिंग जवळपास 80,000 रुपये ते विक्री करतात. तरी पेंटिंग नेमकी कशी बनवली जाते, तर त्यांचा इथपर्यंतचा प्रवास नेमका कसा झाला याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. चित्रकार जगत असताना मला पेंटिंग आवडायची, पण शिक्षण कसं घ्यायचं माहित नव्हतं. ज्यावेळेस माझा एक मित्र भारतीय विद्यापीठमध्ये स्कल्पचर आर्टिस्ट होता, जो होता युरोपमध्ये, तो ज्यावेळेस तो काम करायचा त्यावेळेस त्याच्यावर मी हॉटेलमध्ये जॉब करायचो. त्यावेळेस मला चित्राची जास्त आवड तयार झाली की चित्र नेमकं काय असतं, शाळा काय असते, प्रोसेस काय असते. आणि त्यावेळेस मी सेकंड इयरला होतो, BA करत होतो. त्यावेळेस मी टॅटू पेंटिंग करायचो, स्केचेसही करायचो. आणि नेल आर्ट असणारे बरेचसे कस्टमर, मुंबईचा जो क्राऊड होता तो यायचा टॅटू काढण्यासाठी. लखनौची डिझाईन बघून मला वाटलं आपण याच्यावर चित्र का काढू शकत नाही, व्यक्तिचित्र. त्याचा मी ट्राय केला आणि बरेचसे व्यक्तिचित्र मी लखनौवर काढले, ते 1 ते 1.5 तासामध्ये. त्याच्यामुळे मला आणखीन उत्साह वाढला की आपण आणखीन काहीतरी करू शकतो. त्या पिरियडमध्ये सामना, टाइम्स ऑफ इंडिया या ठिकाणी माझं बरंच हायलाईट झालं होतं की लखनौ चित्र करणारा एक मी चित्रकार म्हणून ही ख्याती त्यावेळेस मिळाली होती. माझे 20 वर्षामध्ये लँडस्केप, स्केचेस, त्याच्यानंतर व्यक्तिचित्र, कंपोजिशन, त्याच्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट, सगळ्यांची मिळून 250-300 असतील. त्याच्यातले 1-2 चित्र माझ्या आउट ऑफ कंट्रीमध्ये. एकदा मी पोर्ट्रेट करायला गेलो होतो, तिथे एक युरोपचा एक होता, त्याने माझ्याकडून पोर्ट्रेट करून घेऊन गेलेला. तो एक माझं कलेक्शन पहिलं होतं तिकडे आउट ऑफ कंट्रीमध्ये. आणि सेकंडरी बर्मुडा ट्रायंगलला माझं एक्झिबिशन झालं होतं, तिथेही माझे 1-2 चित्र गेलेले. चित्र काढण्यासाठी प्रथमतः तुम्हाला रचना करता आली पाहिजे, रंगसंगती समजलं पाहिजे. एखादं रिअलिस्टिक वर्क करायचं असेल आणि त्याच्यामध्ये खूप काम असेल आणि मोस्टली ऑइल कलर असेल तर 1-2 महिने जातात त्याच्यामध्ये चित्र काढण्यात. एका व्यक्तीचं उभं चित्र काढायचं असेल तर त्याचा कालावधी 1 आठवड्याभरामध्ये होऊन जातो आणि त्याचा साधारण खर्च तो चित्राच्या साईजनुसार असतो. सगळ्यात हायेस्ट माझं चित्र 80,000ला गेलेलं. पोर्ट्रेट करतो मी, ॲक्रिलिकमध्ये काम करतो मी, ऑइलमध्ये काम करतो. फक्त अल्टरनेट प्रोसेस असते. ॲक्रिलिक हे लवकर फास्टमध्ये करावं लागतं, ऑइलला थोडासा वेळ द्यावा लागतो, बस एवढंच. काही चित्र म्हणजे बर्मुडा ट्रायंगलला गेली तिकडे माझा शो झाला होता. एक युरोपला गेलेलं चित्र आहे. आपण पाहिलं की चित्रकलेच्या माध्यमातून ते लँडस्केप, ऑइल पेंटिंग, 3D पेंटिंग, 2D पेंटिंग, व्यक्तिचित्र असे जवळपास 250हून अधिक पेंटिंग्स त्यांनी आतापर्यंत गेल्या 20 वर्षांमध्ये काढले. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.